नमस्कार. बघती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी. चला घेऊया मुलाखत. हो नमस्कार. नमस्कार. आपलं लग्न झाले का? लयच नाराज झाल्यात. आपलं लग्न झाले का? नाही झालं राव. नाही झालं वय. नाही. मग काय कुठं बघितलं काय स्थळ वगैरे काय? आता काय जमल म्हणून वाटत नाही आता. अबे साले. अरे बापरे. मग आता पुढे काय विचार आहे मग तुमचा? आता तुम्हाला माझा विचार बघायचा पुढचा. हा? तिकडे बघा. आम्ही माहिती गोळा करायला आलोय. माहिती सांगा. काय नाही 60 एकर जमीन आहे आपली. 60 एकर. गाड्या कोणा किती? गाड्या 4 आहेत. 4 फोर व्हीलर. बंगला कोणाचा? ही बंगला होय. अहो इतर गाड्यांना दिलेला आहे. बंगला माझा पलीकडे पाठीमागे 1.5 करोड रुपयाचा. 1.5 करोड. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. सगळं खरं झालं साहेब. हा एवढी माहिती कशी गोळा करताय हो? त्यासाठी घेतोय की जी 1500 रुपयाची महिन्याला येत होते हा. आता इथून पुढे काही ती भेटणार नाही. आणि जी तू येत होते हा. ती तुम्ही रिटर्न करायची आता. हो साहेब तसं काही हा. करू नका. नाही, नाही. अहो मला वाटलं मला पाहून आले बघा म्हणून मी सांगितलं की. हॅलो सर, आमची कंपनी तुम्हाला लोन देते. हा का? एवढं घरी नेऊन द्या मग. मी जरा कामानिमित्त बाहेर चाललोय. आप्पा, आता रे तुला. अरे गुढीपाडव्याला गाडी घेतली होती हा. आणि काय झाले पहिलेच हप्त्याला पैसे कमी पडलेत 5,000 पहिल्या रुपये. हप्त्यालाच? हा 5,000 कमी पडले. पैसे नंतर कशाला गाडी घ्यायची मग? अरे आप्पा पाहुण्या रावळ्याच्या भाऊकीच्या उराव गाडी घेतली होती आणि आता पैसे कमी पडलेत. असं किती हप्ता आहे असं गाडीला? 5,170 रुपये हप्ता या. नमस्कार. बघती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी. चला घेऊया मुलाखत. हो नमस्कार. हा नमस्कार. दिवाळी जवळ आली. तुम्ही किराणा सामान भरला का नाही? नाही ना राव भरला अजून. नाही भरला का? बरं नाही भरला अहो मालकाला मी 10 वेळा पगार मागितला राव देईनच राव. का? बरं मग बोनस मिळाला का नाही? अहो पगार वेळेवर द्यायना. बोनस कवा द्यायचा मालका? अरे 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 खूपच वाईट झालं. मालकाने पगार दिला पाहिजे, बोनस दिला पाहिजे. मालकाने पगार बोनस का नाही बरं दिला? अहो मी कामावर जात नाही ना म्हणून. मग काम नाही म्हटलं मग आता ह्या वर्षी मागून खायची वाटते दिवाळी आता. नैनों से बहते अश्कों के धारों में हमने तुझको देखा चांद सितारों में बिरहा की अग्नि में पल पल तपती है. नमस्कार. बघती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी. चला घेऊया मुलाखत. हो नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही दारू पिता का? हे अजिबात दारू पित नाही. डॉक्टरने सांगितल्यापासून तुम्ही अजिबात दारू पित नाही. हा अजिबात सुद्धा नाही. जर कोणी आग्रह केला तर थोडीफार मी दारू पित. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हे कोण आहे सोबत? ह्याला त्यासाठी ठेवले आग्रह करायला. हा? आता लेवनाकडे चालू झाले आता. मग गरम झालं काय करतो बरं? फॅन खाली बसतू. फॅन खाली. बरं जाऊ दे. आणि लयच गरम झाल्यावरती ना मग काय बटन चालू करतो. अबे साले. तर आपल्या समोर एक व्यक्ती रडत आहे. तर आपण जाणून घेऊया तो का रडतोय, काय झालं आपण पाहूया. चला पाहुणे तुम्ही का रडता? काय झालं बरं? त्या दुकानापासून तुम्हाला लय मारत होते. अहो तुम्ही सांगा पाहुणा. हा. त्या दुकानावर बाहेर असं पाठीवर लिहिलेलं हा. होतं लग्नासाठी सर्व साहित्य तर मिळेल म्हणून. मी तर मग बरोबर. हा काय झालं? अहो मग मी ते दुकानात गेलो हा. आणि मी म्हणलं मला लग्नासाठी बायको मिळेल का? तुम्हाला का? तिकडं कुठं मारतात का हो? अबे साले. जाऊ दे, रडू नका, जाऊ दे, रडू नका. लय मारलं ना. रडू नका. काम काय करता तुम्ही? मी राव अख्खं गाव स्वच्छ करतो. गाव बी स्वच्छ करता? हा. असं काम काय करता तुम्ही? अहो मी बाटली आणि कचरा गावातला गोळा करतो राव. हा. तर तुम्ही
नमस्कार भक्ती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी चला घेऊया मुलाखत. नमस्कार. हा नमस्कार. आपलं लग्न झालंय का? हा झालं की. झालंय का? हो. बरं मग मला सांगा की आताच्या जमान्यातल्या स्त्रिया आणि पहिल्या जमान्यातल्या स्त्रिया हा त्यांचा काय फरक आहे बरं? लय फरक जमीन आसमानचा. जीवनासमानचा फरक मग काय काय सांगा बरं एक उदाहरण. अहो पहिले बाया हा. मसाला हळकुंड घरी कुटायच्या. हा बरोबर आहे की हा बरोबर आहे का नाही? आणि आताच्या बायाला सगळं रेडीमेड भेटते या. हा राव भेटते रेडीमेड आता भेटते त्यांचं बरोबर. काय काम राहिले फक्त नवऱ्याला कुटायचं. नमस्कार भक्ती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी चला घेऊया मुलाखत. नमस्कार. हा नमस्कार. आपलं लग्न झालंय का? हा झालं की. झालंय का? हो. बरं मग मला सांगा की आताच्या जमान्यातल्या स्त्रिया आणि पहिल्या जमान्यातल्या स्त्रिया हा त्यांचा काय फरक आहे बरं? लय फरक जमीन आसमानचा. जीवनासमानचा फरक मग काय काय सांगा बरं एक उदाहरण. अहो पहिले बाया हा. मसाला हळकुंड घरी कुटायच्या. हा बरोबर आहे की हा बरोबर आहे का नाही? आणि आताच्या बायाला सगळं रेडीमेड भेटते या. हा राव भेटते आता रेडीमेड भेटते त्यांचं बरोबर. काय काम राहिले फक्त नवऱ्याला कुटायचं. नमस्कार भक्ती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी तर चला घेऊया आपण दत्ता शेट यांची मुलाखत. नमस्कार. हा नमस्कार. तर सध्या आता गॅसचा खूप प्रॉब्लेम येत आहे. हा. गॅस भेटत नाहीये हा हा तर त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे काय? अहो गॅस किती बी मागवू द्या काय फरक पडत नाही आम्हाला. हा कसं काय बरं? असं बी आम्ही भीक मागून खातो. दोन 2025 संपत आलंय भावा. काय चुकलं असेल तर माफी माग माझी. इथेच राहतो मी. नमस्कार भक्ती दुनिया सारी आपली कॉमेडी मुलाखतच लय भारी चला घेऊया मुलाखत. पाहुणे नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला की. तुम्ही कोणत्या गावचे? दिगोंचाच आहे. मी कोणते आहेत का? तुम्ही एवढे हँडसम दिसता वगैरे तुम्हाला कोणाची नजर लागत नाही का? नाही लागत राव नजर मला. कश काय बरं लागत नाही नजर? कारण 12 महिने ह्यो काजळाचा डबा संघच असतो माझ्या. अरे तू परत का आलास आणि माझ्या पोटावर बसून काय करतोय? उठ उठ. तू आता शांत पडून राहा. अरे काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाहेर. मज्जा. हे म्हणजे तुम्हाला ठार करणार माझ्यावर जादू टोणा करून? हे तुला शक्यच होणार नाही. माझ्या आईनं मला अंगारा दिला. घाबरत नाही. भगभुगी भगनी भाग